परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. पावसचा प्रेमदीप. परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण 12. श्री ज्ञानराज दूजे स्वामी स्वरूपनाथ याचा भाग 2. श्री सद्गुरूंचं गद्य वाङ्मय म्हणजे 3 प्रवचनं. ती 3 प्रवचनं लहानशा 10 पानांच्या पुस्तिकेत छापली आहेत. सांप्रत पुष्कळ मंडळी श्री ज्ञानेश्वरी दासबोधासारख्या सद्ग्रंथांचा सखोल व्यासंग करून त्यातील ओव्यांवर प्रवचनं करताना दिसतात. आणि ती अर्थातच चांगली गोष्ट आहे. विशेषतः वारकरी मंडळीत प्रवचन हा स्वाध्याय असतो असं म्हणावयास हरकत नाही. एखाद्या श्लोकाचं आणि त्यावरील ओवीचं सुमारे तास सव्वा तास स्पष्टीकरण करणं, त्यासाठी उपनिषद, भाष्य, पंचदशी, इतर संत ग्रंथ यातील वचनं पुरवणं, काही व्यावहारिक उदाहरणं देऊन विषय रंगवणं, अशा स्वरूपाची प्रवचनाची मांडणी ऐकावयास किंवा वाचावयास मिळते. एकेका श्लोकावर अथवा ओवीवर कित्येक दिवस निरूपण करणाऱ्या वक्त्याला आत्मानुभव नसतोच असं सरसकट म्हणता यावयाचं नाही. तथापि जितके पांडित्यपूर्ण प्रवचन तितका तो वक्ता थोर साक्षात्कारी असं समीकरण मांडणं मात्र असमंजसपणाचं किंबहुना अहितकारक आहे. गुरुवर्य स्वामींची 3 प्रवचनं म्हणजे त्यांच्या परमनिर्मल हृदयातून उचंबळून आलेल्या अमृतलहरी आहेत, वाक्पाटव नव्हे. प्रस्तुत 3 प्रवचनात मिळून जेमतेम 100 वाक्य असतील आणि ती देखील छोटी, अर्थाला अगदी सुबोध. स्वतः गुरुस्वामींचा गीता उपनिषदांचा उत्कृष्ट व्यासंग आणि पाठांतर असूनही ह्या प्रवचनातून एकही संस्कृत पंक्ती नाही. काही ज्ञानेश्वरीतील ओव्या, तुकोबांची अभंग कडवी आणि रामदास स्वामींचेही उतारे आहेत. परंतु ह्या प्रवचनातून श्री स्वामी स्वानुभव सांगून राहिले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची आणि महादुर्लभ गोष्ट होय. सद्गुरू बोधाने मनाचे संकल्प विकल्प मावळून जातात, मन शांत होते, जीवाला मी कोण याची ओळख होते, आत्मज्ञान होऊन तो अखंड आनंदात निमग्न होऊन राहतो, आनंदरूपच होतो. तो योगी जरी देहधारी असला तरी तो ब्रह्मरूपच असतो. असा तो ज्ञानी पुरुष, असा तो भक्त, असा तो योगी सर्वत्र समत्वच पाहतो. अशी परमशांत अवस्था, परममुक्त अशी ती अवस्था भक्त भोगीत असतात आणि मुक्तीवरली भक्ती ते साधित असतात, अखंड भजनात रंगून गेलेले असतात. ही 3ही प्रवचनातली सुबोध वाक्य. हा स्वतः गुरुवर्यांचा अखंड अनुभव आहे. एवढं सांगितलं म्हणजे 3 प्रवचने ह्या छोट्या पुस्तिकेची महान योग्यता वाचकांच्या लगेच लक्षात येईल. आज इथेच थांबूया. या 12व्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु. श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज
महाराज की जय. हरि ओम तत्सत.